योहान याचा 15वा अध्याय आणि 1 ते 12 ही वचने आपण ऐकूया. मी खरा द्राक्षवेळ आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ द्यावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटा आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर तो फाट्याप्रमाणे बाहेर टाकला जातो. तो वाळून जातो, मग त्याला गोळा करून अग्नीत टाकतात व ते जाळण्यात येते. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे ते तुम्ही मागा, म्हणजे ते तुम्हास मिळेल. तुम्ही पुष्कळ फळ दिल्यानेच माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली आहे तशीच मी तुम्हावर प्रीती केली आहे. माझ्या प्रीतीत राहा. ज्याप्रमाणे मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळल्या म्हणून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हामध्ये राहावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकावर प्रीती करा, ही माझी आज्ञा आहे. देवबाप वाचले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाचे करो. आज फार आनंद होत आहे की मला ही संधी माझ्या वडिलांनी रेव्हरंड डी.जी. जाधव मंडळीचे पाळक साहेब ह्यांनी मला हे आमंत्रण दिलं आणि म्हणून मी त्यांचे मनापासून उपकार मानते. आणि विशेष करून ह्या कठीण ग्लोबल पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आपण जीवन जगत असताना देवाचं गौरव आणि देवाची स्तुती हे चालू ठेवण्याचं कार्य जे अनेक व्यक्ती करीत आहेत त्यांचेही मी मनापासून उपकार मानते. दर शनिवारी नित्याने माझे वडील रविवारच्या भक्तीचं लिंक पाठवतात आणि मोठ्या आनंदाने मी माझं उपासना संगीत आणि शास्त्र घेऊन भक्तीमध्ये सहभागी होते. आणि म्हणून मी माझे वडिलांचे आणि जे इतर पाळक रॉबिन्सन चर्चमध्ये दर बुधवारी रेकॉर्डिंगचं काम करतात, मी त्यांचे मनापासून आभारी आहे. आणि पुन्हा एकदा आज फादर्स डेच्या निमित्ताने जे सर्मन देण्याची संधी भेटलेली आहे त्याच्यासाठी फारच आभारी आहे. आणि मंडळीतील प्रत्येक वडिलाला हा फादर्स डे फार आनंदाचा सुखाचा जाओ अशी मी इच्छिते. आणि जे देवाने आज वचन माझ्या अंतःकरणात घातलेलं आहे, जे मी आज शेअर करणार आहे, मला कृपा करून क्षमा करा जर माझे मराठीचे शब्द बरोबर उच्चारले गेले नाहीत. जेव्हा मी डिसेंबरमध्ये तुमच्या संगती होते तो फारच आनंदाचा काळ होता आणि मराठी बोलण्याची संधी असल्यामुळे माझी मराठी चांगलीच होत गेली. प्रत्येक दिवस जेव्हा मी तिथं होते माझी मराठी सुधरत गेली. आणि इकडं मला रोज मराठी बोलण्याची संधी मिळत नाही, म्हणून कृपा करून मला क्षमा करा जर माझे शब्द बरोबर नसले. पण माझी प्रार्थना आहे की देवबाप ह्या वचनाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात त्याच्यावरती अधिक विश्वास ठेवण्याचा वाढ करावा अशी माझी प्रार्थना आहे. कारण जेव्हा मी प्रीचिंगची संधी स्वीकारते आणि जेव्हा मी सर्मनसाठी अभ्यास करते
माझ्या मनामध्ये हीच इच्छा आणि हीच आकांक्षा असते की देवाच्या वचनाद्वारे माझी वाढ कशी व्हावी, आपली वाढ ह्याही काळामध्ये कशी व्हावी, हे फारच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण देवाचं वचन हे कालसाठीच नव्हे, तर देवाचं वचन हे आजसाठी आहे आणि उद्यासाठीही आहे. तर पुन्हा एकदा मंडळीचे पाळक साहेब आणि मंडळीचे मी उपकार मानते ह्या संधीबद्दल. तर जेव्हा मी फादर्स डे चा विचार करत होते, माझं मन योहान याच्या 15व्या अध्याय आणि 1 ते 12 ही वचने ह्याच्याकडे माझं लक्ष गेलं. आणि ह्या योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आपल्या शिष्यांना शिकवण्यासाठी दृष्टांचा उपयोग करतो. Jesus is using imagery to teach his disciples. आणि योहान याच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला ही जी इमेजरी सापडते किंवा आपण जे हे इमेजरी वाचतो, ती इमेजरी आहे द्राक्षवेल आणि माळी. हा इमेजरीचा वापर येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना पुन्हा एकदा शिकवण्यासाठी वापर करतो. शास्त्रामध्ये जेव्हा द्राक्षवेलाचा वापर केला जातो, त्याचा वापर इस्रायल ह्याला रेफरन्स करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. स्तोत्र 80 आणि वचन 8 ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याचं उदाहरण दिसतं की द्राक्षवेल ह्याचा रेफरन्स इस्रायल ह्याच्याबद्दल केलेला आहे. पण ह्या योहानाच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्त हा द्राक्षवेल आणि माळी ह्याचा जो वापर करतो, तो त्याच्या आणि त्याच्या पित्याच्या नात्याबद्दल आपल्याला शिकवण्यासाठी त्याचा वापर करतो. तर जर आपण हे वचने जेव्हा ऐकलो, त्या वचनामधून फारसं आपल्याला घेण्यासारखं आहे. पण काही गोष्टी आज मी आपल्या पुढे मांडू इच्छिते. प्रथम गोष्ट योहान 15 याच्या पहिल्या वचनामध्ये अशी आहे की मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. आता ह्या वाक्यामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. आणि आपल्याला ह्याच्यामधून येशू ख्रिस्त त्याचं नातंच नव्हे, पण कदाचित एक फारच महत्त्वाची गोष्ट आपल्या दृष्टीत आणू इच्छितो. येशू ख्रिस्त आपल्याला हे दाखवायचा प्रयत्न करत आहे की आपलं नातं देवाबरोबरचं नातं, जसं येशू ख्रिस्ताचं देवासंगतीचं नातं द्राक्षवेल आणि माळी, तसंच आपलं नातं द्राक्षवेल आणि माळी असं आहे. आणि त्याच्यातून ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे की माळी हा द्राक्षवेलेला वाढवायच्या कार्यामध्ये लागलेला असतो. आपल्याला जीवनभर आपण ऐकत असतो की अरे वाढा, चांगलं लोक बना. आणि नेहमी आपण हे वाक्य ऐकतो की चांगलं व्हा, चांगलं शिका, चांगलं बना. आणि हो, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी की आपण वाढायचं आहे, आपण चांगले लोक व्हायचे आहेत. पण त्याच्यामध्ये देवाचा हिस्सा आपल्याला येशू ख्रिस्त ह्या योहानाच्या 15व्या अध्यायामधून दाखवून देतो
की माळी ह्या नात्याने जसा माळी द्राक्ष वेलेचा वाढ करतो, तसं येशू ख्रिस्त आपल्याही जीवनाचा वाढ करतो. आपण जर त्याच्यामध्ये राहिलो आणि तो आम्हामध्ये राहिला, तर आपली नित्याने वाढ होती. आणि आज विशेष करून मला ही गोष्ट आपल्याला जाणून द्यायची आहे की जेव्हा माळी कोणत्या द्राक्ष वेलेला वाढवण्याच्या कामामध्ये असतो, तर त्या माळीला त्या द्राक्ष वेळेची माहिती फारच जवळून असते. ते द्राक्ष वेल कसं वाढत आहे किंवा कसं वाढत नसल, तर तर त्या माळीला त्या द्राक्ष वेळेची फारच जवळून माहिती असते. आणि ते फार महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, कारण आपल्याला कदाचित असं वाटत नसेल की देव बाप मला ओळखतो की नाही. देव माझ्या प्रत्येक गरजा, माझ्या प्रत्येक इच्छा, माझ्या प्रत्येक आकांक्षा, माझे जे स्ट्रेंथ्स आहेत, माझे जे वीकनेसेस आहेत, देवबाप हे फारच जवळून जाणून आहे. आणि म्हणून ह्या पहिल्या वचनाचं महत्त्व आपल्या जीवनासाठी मला वाटतं असं आहे की देवबाप आपल्या प्रत्येकाला पित्या ह्या नात्याने फार जवळून ओळखतो. आणि जर आपण कोणी विचार करत असाल की देवचा बाप पिता आपल्याला ओळखत नाही, ते चुकीचं आहे. कारण येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मी द्राक्ष वेल आहे आणि माझा पिता माळी आहे. आणि जर तुम्ही ह्या द्राक्ष वेळेचा जर अभ्यास केला असाल, तर तुम्हाला कळून येईल की हे जे ग्रेप्स आहेत किंवा ग्रेप्स जे आहेत ते पूर्ण वर्षभर वाढत असतात. आणि म्हणून त्या माळीला प्रत्येक द्राक्ष वेलेची फारच जवळून माहिती असते. माळीला समजतं की कोणचा फाटा वाढत आहे किंवा कोणचा फाटा वाढत नाही, कोणत्या फाट्याला जास्त पाण्याची गरज आहे किंवा कोणत्या फाट्याला कट करून त्याला पुन्हा वाढ करायची आहे. फारच जवळून माळी ह्या द्राक्ष वेलेच्या फाटेला ओळखून आहे. आणि म्हणून हा फारच महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण हा पितृदिन साजरा करीत असताना मला वाटतं की ह्या इमेजरीमधून, ह्या दृष्टांतातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जसा आपला पवित्र पिता आपल्याला जवळून ओळखून आहे, तसेच आपले जे वडील, आपले जे पिता देवाने आपल्याला दिलेले आहेत, की तेही त्या प्रतिरूपामध्ये आपल्या जीवनात आहेत, असं आपण समजायला हवं. आपले वडील, आपले पिता हे आपले गरजा ओळखतात, लेकरांच्या गरजा ओळखतात. आणि जसा माळी द्राक्ष वेलेला वाढवायचं मदत करतो, तसंच आपले पिता आपल्याला वाढण्यामध्ये मदत करतात. पण आपण जर वचन दुसरं पाहिलं, तर पहिल्या जबाबदारीच्या नंतर इमिडिएटली 2 फारच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वचन 2 ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या 2 गोष्टी अशा आहेत. पहिली गोष्ट की माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तो तोडून टाकतो. वाढीसाठी फांदी तोडून टाकणं ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर सुकलेले फांदे द्राक्ष वेलेवर जर राहू दिले, तर ते जे जिवंत असलेले फांदे आहेत त्याच्यातलं जीवनसत्व ते ओढून घेतात. It affects the branches that are already growing. आणि
हे फारच महत्त्वाचं आहे की जे फांद्या फळ देत नाही ते तोडून टाकणं फारच महत्त्वाचं आहे. तर आपला स्वर्गीय पिता आपल्या जीवनामध्ये जर असल्या फांद्या असल्या तर तो फारच प्रेमाने काळजीपूर्वक त्या फांद्या आपल्या जीवनातून काढून टाकायचं काम करू इच्छितो. जर आपण त्याला जर आपण देवाला ते काम करावयास विनंती केली तर आपला पवित्र पिता फारच दयेने कृपेने आपल्या जीवनातील न वाढणाऱ्या प्रत्येक फांदीला काढून टाकण्याचा कामात तत्पर आणि तयार आहे. आणि विशेष करून ह्या फांद्या आपल्या जीवनामध्ये कदाचित आपण कसले विचार करतो किंवा आपल्या कृती किंवा आपले जे बिहेवियर्स आहेत ज्या आपल्या भल्यासाठी नसतात, ज्याच्याने आपल्या जीवनाची वाढ होत नाही, असल्या फांद्या माळी द्राक्षवेलातून काढून टाकतो. तसंच देवच बाप असल्या फांद्या आपल्या जीवनातून काढून टाकायचं काम करतो. तिसरा मुद्दा आहे किंवा जी दुसरी महत्त्वाची जबाबदारी माळी हा करतो, पार पाडतो, की प्रत्येक फांदी जे फळ देते, ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ द्यावे म्हणून त्या द्राक्ष वेळेला ते साफ करतो. आणि ते साफ करणं हे फारच महत्त्वाचं आहे. आणि हा जो शब्द वापरलेला आहे हा आपल्याला सोपा वाटतो, साफ करणं. कधी आपण कोणची गोष्ट साफ करण्याच्या कामामध्ये लागलो तर प्रथम फारच कंटाळा येतो, कारण हे साफ करण्याचं जे काम आहे ते फारच जबाबदारीचं आहे, फारच कठीण आहे. आणि प्रत्येक गोष्ट जी साफ करायची असते ती एवढी सोपी नसते. तर हा जो दुसरा रिस्पॉन्सिबिलिटीचा भाग आहे की प्रत्येक फांदी जे फळ देते तो त्याला साफ करीतो, कारण साफ केल्याशिवाय अधिक फळ वाढत नाही किंवा अधिक फळ आपल्या जीवनामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणून हे जे साफ करायचं प्रोसेस आहे हे कठीण आहे. आणि कदाचित ते माळीसाठी कठीण असेल आणि द्राक्षवेळेसाठीही कठीण असेल. माळीसाठी कठीण असेल कारण माळीला माहीतच आहे की जेव्हा हे फांद्या तोडले जातात कदाचित त्या वेळेला त्रास होतो. इट हर्ट्स द वाईन. पण ह्या दुखणेमधून अजून फळ निर्माण होतं. ती गोष्ट आपण आपल्या लक्षात घेतली पाहिजे आहे. कारण भरपूर वेळा आपल्या जीवनातून जेव्हा कठीण गोष्ट देवबाप काढून टाकण्याच्या प्रयत्नात असतो, आपल्याला त्रास होतो, आपल्याला कदाचित राग येतं, आपल्याला कदाचित दुःख वाटतं, रडू पण येतं. पण जेव्हा आपण त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडतो आणि आपल्या जीवनामध्ये अधिक फळ येतं, तेव्हा आपलं जीवन सुखी आणि आनंदी होऊ शकतं. आणि हा जो प्रूनिंगचा जो प्रोसेस आहे किंवा साफ करण्याचा जो प्रोसेस आहे तो द्राक्ष वेळेसाठी कठीण वाटत असेल, कारण त्या द्राक्ष वेळेला माहीतच नाही की हे सुकलेले फांदे काढल्याशिवाय त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. आणि माझा म्हणायचा अर्थ हा आहे की जर तुम्ही आणि मी द्राक्ष वेल आहात आणि जर प्रभू देवच बाप आपला माळी आहे आणि जो सर्व ज्ञानी आहे, माळी ह्या नात्याने त्याला माहीत आहे की ह्या फांद्या काढल्याशिवाय आपली वाढ होणार नाही. पण आपल्याकडं ते ज्ञान नसतं. आपल्याला वाटतं की आपण किती त्रासातून जातो. तर मला हे आपल्याला जाणवून द्यायचं होतं की हा जो साफ करण्याचा प्रोसेस आहे, माळीसाठी म्हणा किंवा द्राक्षवेलेसाठी म्हणा, जर त्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला
तर हा प्रोसेस फार कठीण, दोन्ही बाजूंनी फार कठीण आहे. पण सुकलेल्या फांद्या काढल्याशिवाय अधिक फळ येऊ शकत नाही. तर हा जो माळी आणि द्राक्षवेळाचा दृष्टांत वापरला गेलेला आहे, ह्याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की माळी प्रत्येक द्राक्षवेळेच्या फांद्यांना ओळखून आहे, फारच जवळून ओळखून आहे. आणि तसंच देवचं बाप आपल्याला ओळखून आहे. आणि त्याच निमित्ताने आपले जे पिता आपल्या जीवनामध्ये आहेत, ते पण आपल्याला ओळखून आहेत. दुसरी गोष्ट की प्रत्येक सुकलेल्या फांद्याला काढून टाकणं हे महत्त्वाचं आहे. आणि तिसरा मुद्दा, जो फांदा वाढत आहे, ज्या फांद्या वाढत आहेत, त्याला अधिक वाढ यावी, भरभराटी यावी, ह्याच्यासाठी त्याला साफ करणं फारच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आज आपण पितृदिन साजर करतो, माझी इच्छा अशी आहे की ह्या दृष्टातून आपल्याला काहीतरी शिकायला भेटल, अशी माझी प्रार्थना आहे. मला भरपूर काही शिकायला भेटलं ह्या योहानाच्या 15व्या अध्यायामधून, आणि विशेष करून वचनं 1 आणि 2 ह्या भागातून फारच महत्त्वाच्या गोष्टी मला शिकायला भेटल्या. आणि विशेष करून मी जेव्हा ह्या वचनांचा विचार करते, मला माझ्या वडिलांची फारच आठवण येते. कारण माझे वडील हे स्वर्गीय पित्याच्या ज्या प्रकारे आपला स्वर्गीय पिता आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, तसंच माझे वडील, माझे पप्पा माझ्या जीवनामध्ये त्यांनी he has embodied the life of God in his life. त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे माझ्या जीवनामध्ये जी वाढ आणलेली आहे, ती फारच महत्त्वाची आहे. तर त्याच्यामधून मला योहान 15 आणि आपल्याला काय घेण्यासारखं आहे त्याचं कनेक्शन थोडक्यात करायचं आहे. माझे वडील मला जाणतात आणि मी माझ्या वडिलांना जाणते. जसं येशू ख्रिस्त म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे, मी त्याला ओळखतो आणि तो मला ओळखतो. ही जी ओळख आहे, ही जी ओळख आहे, ही फार महत्त्वाची आहे. कारण सॅडली आपण असल्या काळामध्ये जगत आहोत की जिथं लेकरांना त्यांच्या आईवडिलांची माहिती नसते, किंवा आईवडिलांना त्यांच्या लेकरांची माहिती नसते. आणि ही फारच कठीण परिस्थिती आहे. आणि त्यामुळं अत्यंत गरजेचं आहे की ख्रिस्ती आईवडील, की ख्रिस्ती वडील ह्यांनी आपल्या लेकरांना ओळखणं हे फारच महत्त्वाचं आहे. कारण जर आपण आपल्या लेकरांना ओळखायला लागलो, तर आपले लेकरं आपल्याला ओळखू शकतात. आणि ह्या नात्यामधून जी वाढ होऊ शकते, जे चांगलं फळं वाढू शकतात, ते कार्य पुढं वाढू शकतं. दुसरा मुद्दा असा आहे की जसं ज्या फांद्या फळ देत नाहीत, त्या प्रत्येक फांद्या तोडून टाकल्या जातात, त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी माझ्या जीवनामध्ये डिसिप्लिन हे फार नित्याने पाळली आहे. आणि हे एवढं महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण कधीही माझ्याकडून किंवा माझ्या भावाकडून जर चूक झाली, तर माझ्या वडिलांनी कधी त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं नाही. पण चुकलेली गोष्ट दुरुस्त करण्यात आणि आम्हाला विश्वासू आणि पीपल ऑफ गुड कॅरेक्टर बनवण्यामध्ये फारच चांगल्या रीतीने डिसिप्लिनचा वापर केला. ॲक्च्युली मला आठवतं की लहानपणी पप्पा आम्हाला म्हणायचे, रीड द डेली ब्रेड. फारच लहान होतो
आणि दर दिवशी डेली ब्रेड हे डिवोशनल पुस्तक आहे. ते आम्हाला वाचायचं वी हॅड टू रीड द डेली ब्रेड. आणि मग त्याचं जे मेडिटेशन आहे त्याचा एक पॅराग्राफ आम्हाला लिहायचा होता. आणि दर दिवस पप्पा ते जर्नल वाचत होते आणि त्या जर्नलमध्ये पप्पा आमचे नोट्स लिहत होते की काय आम्ही शिकलो आणि काय शिकायला पाहिजे होतं. आणि म्हणून हा जो डिसिप्लिनचा भाग आहे तो फारच महत्त्वाचा आहे. कारण शास्त्रामध्ये असंही म्हणलेलं आहे की टीच द चाइल्ड इन द वे इट शुड गो. आणि जेव्हा ते लेकरू वाढेल ते डिसिप्लिन ते लेकरू कधीही विसरणार नाही. आणि शेवटची गोष्ट की जेव्हा मी आणि माझ्या भावानी चांगले कृत्य केले किंवा चांगलं कार्य केलं, माझ्या वडिलांनी आम्हाला एन्करेजमेंट दिलं. आणि ते एन्करेजमेंट देणं फारच महत्त्वाचं आहे. जसा माळी द्राक्ष वेलेची काळजी घेतो आणि त्याच्या वाढीसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरवठा करतो, तसंच ह्या एन्करेजमेंटमधून वाढ होण्याचा वाढ जी होते ह्या एन्करेजमेंटमधून ही फारच महत्त्वाची आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आणि विनंती आहे की ह्या दृष्टांतून जो आपल्याला देवचं बाप आणि येशू ख्रिस्त ह्याच्या नात्या जे माळी आणि द्राक्षवेलाच्या नात्यातून आपल्याला शिकायला भेटलेलं आहे की ते आपल्या जीवनासाठी मदतीचं असावं आणि त्याच्यामधून आपल्याला शिकायला मिळावं अशी माझी प्रार्थना आहे. आणि पुन्हा एकदा मंडळीतील प्रत्येक वडिलांना हा फादर्स डे, हा पितृदिन फारच सुखाचा जावो. आणि जसं तुम्ही आम्हाला प्रेम करता आणि जसं तुम्ही आमच्या भल्यासाठी आम्हाला शिकवता, अशी विनंती आहे की त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही जे केला आहात त्याच्याबद्दल देवबाप प्रत्येक वडिलांना आशीर्वाद देव अशी विनंती आहे. आणि पुन्हा एकदा माझ्या मनामध्ये फारच आनंद आहे की ही संधी मला भेटली आणि वडिलांच्या दिवसाच्या निमित्ताने हा जो दृष्टांत सादर करण्याची संधी भेटली, त्याच्यामुळे मी देवाचे, माझ्या वडिलांचे आणि सगळेजण जे मदत करत आहेत ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास त्या सगळ्यांचे उपकार मानते. आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 पित्या, तुझे उपकार मानतो प्रभू, कारण तू थोर आहेस, तू दयाळू आहेस आणि तू कनवाळू आहेस. आणि प्रभू, म्हणून तुला विनंती करतो, आज हा वडिलांचा दिवस आम्ही साजर करीत आहोत. आणि तुला विनंती करतो प्रभू की प्रत्येक वडिलांच्या जीवनात तुझा आशीर्वाद भरपूर व्हावा असं तू कर प्रभू. आणि देवा, आम्ही जाणून आहोत की प्रत्येकांच्या जीवनात कदाचित चांगल्या वडिलांचा लाभ झाला नसेल. तसल्याही परिस्थितीमध्ये प्रभू तुला विनंती करतो की प्रत्येकांच्या जीवनात तुझा आशीर्वाद परिपूर्ण व्हावं देवा, असं तू कर. कारण तू प्रेमळ आहेस, तू आम्हाला जाणून आहेस आणि तू आमची वाढ व्हावी असं इच्छितो. आणि म्हणून तुला विनंती करते प्रभू की जितकं कठीण असलं तरी आमची वाढ व्हावी आणि आमच्या जीवनामध्ये अधिक फळ निर्माण व्हावे, की ज्याच्याने तुझं गौरव व्हावं आणि आमच्या जीवनामध्ये सुख यावं. असंच तू कर प्रभू, अशी ही प्रार्थना तुझ्या पवित्र पायी करते आणि येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, म्हणून तू ऐक. आमेन.